श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 40. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंढरीनाथा, पुंडरीक वरदा रुक्मिणी कांता, दीनबंधो अनाथनाथा, पुढे ग्रंथी बोलवी. मागिले अध्यायी रसारवचन, तुम्हा बोलविले कृपे करून. स्वर्गी चरपटनाथे जाऊन, इंद्राचा गर्व हरविलासे. हरिहरांची जिंकुनी कोटी, पुढे लोभाची भेटी. गमन करा नारद होटी, प्राप्त झाली महाराजा. उपरी मणिकर्णिकेचे करुणी स्नान, पुढे पातले पाताल भुवन. घेऊनी बरीचा गौरव मान, वामनाते भेटला भोगावतीची करुणी अंघोली. पुन्हा पातला भूमंडली, यावली कथा पुढे कल्लोली. नवरासा ते वाडिका, असो आता रमारमन. ग्रंथा अक्षरी बैसरा येऊन, तरी हृदय सोते सावधान. कथारस घ्यावा की, इंद्र चरपटीने जिंकला. वैभवे मसका तुल्य केला, तरी तो विस्मयवान खोचला. खडतरपणी हृदयात, मग जो गुरु वाचस्पती. परमज्ञाता सर्वमूर्ती, सहस्त नयन तया प्रती. घेऊन या बैसलासे, देवमंडलात सहस्त नयन. घेऊनी बैसलासे कनकासन, जैसा नक्षत्री रोहिणी रमण. अति तेजे मिलवला, ऐशा रीती पाकशासन. बैसला शेऊनी सभास्थान, मग बृहस्पती विस्मय रत्न. चरपट प्रताप सांगतसे, आहा वयधा कुटे सान. स्वरूप परी अर्का समान थोर प्रताप. हरिहरादी करुणी लोप, स्थापुनी गेला आपुलेची. तरी वाता कसन विद्या सबल, देवदानव झाले निर्बल. नाथपंथी हे महाबल, आतले कैसे करेना. तरी याते करुणी उपाय, साध्य करावी इतुकी ठेव. या कर्माची कोण लाघव, स्वीकारावे महाराजा. की तयांच्या गृहाप्रती जाऊन, दास्य करावे मनोधर्मे. तो सौनी सर्व कर्म, महीवरी मिरवावे. असो या परी यत्न करून, भेट घ्यावी त्या गवसून. परी ते जोगी तिर्वपणे, वर्तताती सर्वदा. तरी उगलीच घेऊनी श्रद्ध भेट, अर्थ वदावा तयाशी निकट. परी काय चाड आमुची अलोट, कार्याती भीड कोणती. तरी भीडेचे उपजेपण, उजेड पडेल दासत्व करून. तया मागे रानो रान, अपार मही हिंडावी. तरी हिंडल्याने कोणे काली, उद्य पावेल कृपा नवाली. अमरपुरीची देवमंडली, तेज युक्त होईल. म्हणाल ऐसे कासयान, हा विपर्यास येईल घडवून. तरी मही होता पुण्य पावन, आसन माझे घेतसे. तरी मी येथे सावधान, करुणी रक्षितो आपुले आसन. तस्मांत अमरावती सोडून, जाणे नाही मज लागी. ऐसे बोलता अमरपती, बोलता झाला वाचस्पती. म्हणे महाराजा नाथ प्रती, येथेची आणावे महायत्ने. तरी तो यत्न म्हणशील कैसा, यज्ञ करावा सोमभासा. त्या निमित्ते नाथ राजसा,
घेऊन यावे स्वर्गासी. मग तो येथे आल्या पाठी, दावनी भक्तीची अपार कोटी. मोह उपजोनी नाथा पोटी, कार्य साधूनी घेईजे. ऐसे बोलता तपोद्विज, परम तोसला अमरराज. उपरी म्हणे महाराज, कोणा पाठवू पाचाराया. यावरे बोले कचतात, हे महाराज अमरनाथ. मच्छिंद्र पिता अष्टवसुंत, उपरीचर नामे मिरवतसे. उपरीचर जाता महितलवटी, मच्छिंद्राची घेईल भेटी. सांगुनी त्याते कार्य शेवटी, मग मच्छिंद्र आम्हा बोधिल. तरी त्याते पाचारून, कार्य यज्ञाचा वधुनी काम. विमान नयानी रूढ करून, पाठवावा महाराजा. यावरी मच्छिंद्रनाथ, आला असता अमरपुरीत. गौरवोनी तुम्हा त्याते, तुष्ट चित्ती मिरवावी. तरी शक्ती तव सरिता रोट, मच्छिंद्र उद्यधी पोट. संगमिता पात अरोट, प्रेम तोय भरले असे. तरी सुमुखांचे पडता जल, कार्य सुक्ती काम मुक्ता फल. तू ते ओपिल तपोबल, नवनाथ आनोनिया. मग तो मुक्त अविंध विधी, लावी भक्तीच्या सस्तात संधी. मग ते रत्न कर्णविधी, शिकारी का महाराजा. ऐसे ऐकुनी गुरुवचन, परम तोसला सहस्त्रनयन. मग रथी मातली पाठवून, उपरीचरा पाचारी. उपरीचर येता वदे त्याते, म्हणे महाराजा कामना मनात. उदेली करू सोममखाते, पूर्ण करी आता तू. तरी विमानयानी करोनी आरोहण, जाऊन या मच्छिंद्र नंदन. उपरी त्याते सर्वे घेऊन, जावे नवनाथ मेली. मग ते आर्या भावा तीर्थ, मेरवुनी आणि अमरपुरीत. सोममखाचे सकळ कृत्य, तया हस्ते संपादू. अवश्य म्हणे वसुनाथ, तत्काळ विमानयानी बैसत. बद्रिकाश्रमी मच्छिंद्रनाथ, लक्षुनिया पातला. तो गोरक्ष धर्मनाथ, चौरंगी कानिफा गोपीचंद राजसुत. बद्रिकाश्रमी जालंधर अटभंगीनाथ, तीर्थस्थानी ऐकमेला झालासे. ऐसा समुदायात मच्छिंद्रनाथे, अवचटपणी देखिता तात. मग उठुनी मौली चरणाते, समर्पित महाराजा. मग नाथ वसु भेटून, बैसला सकळांमध्ये वेष्टून. म्यानवाणी कार्यरत्न, अमरांचे सांगतसे. म्हणे महाराजा हो सकळा पोटी, अर्थ उद्देला मखकोटी. तरी आपण नव्ही जेठी, साह्य व्हावे कार्यार्था. बहुतान परी करुणी भाषण, सर्वांचे तुष्ट केले मन. उपरी मच्छिंद्राते बोधून, अवश्यपणी वधविले. मग जालंधर कानिफा चौरंगी, मच्छिंद्र गौरक्ष अडभंगी. गोपीचंद रायादी अन्य जोगी, आरूढ झाले विमानी. गौड बंगाली हेला पट्टण, प्रविष्ट झाले तै विमान. राव गोपीचंद मातेशी भेटून, समागमे घेतली. उपरी विमानयानी होऊन, पहाते झाले वडवान ग्राम. तेथे वडसिद्ध नागनाथ पाहून, आरूढ केला विमानी. तेथुनी भद्रीचे करुणी काम, विमान चालविती इच्छिला योमे.
तो गौतमी तिरी नाथ उत्तम जती भरतरी अवतरलासे। या परी तीर्थ करिता महिपाटी महासिद्ध जो नाथ चरपटी अवंतीशी होता ताम्रपर्णी काठी। सर्वे घेतला महाराजा पुढे मानदेशी विटग्राम नामाने पाहते झाले विमान नयाने। तेथे रेवन सिद्ध बोधून आरूढ केला विमानी। असो नवनाथ परिवार सहित ते विमान नयानी झाले स्थित। 84 सिद्धां समवेत अमरपुरी पातले। विमान येता ग्रामदारी सामोरा आला रुत्रारी। परमा गौर ओनी वागुतरी चरणावरी लोटला। सकरा करोनी नमना नमन नेत सदना सहनयन। आपुल्या आसनी बैसोन षोडशोपचारे पूजिले। नवनाथा पाहुनी सकल अमर मनी संतोषले अपार। तेज पाहुनिया गंभीर उभे ते ठाकले। मग हवन कृत मन कामना वदता झाला सकल जना। म्हणे महाराजा कवने स्थाना सिद्ध अर्थ अर्थावा। मग वाचस्पती आणि मच्छिंद्रनाथ म्हणती शूलवर पाला एकमात। सिंहल दीपी स्थान अद्भुत यज्ञ ते करावा। अटवी कानन आहे तुमचे शीतल छाया भरित जलाचे। ते न्यून साहित्याचे पडणार नाही काहीच। उपरी चर वसु गंधर्व घेऊन पाहत झाले अटव्यवन। ते यज्ञ साहित्य आहुती करून यज्ञ आरंभ मांडिला। दंपत्य बैसोनी सहस नयन मंत्र प्रयोगी बृहस्पती आपण। यज्ञ आहुती 9 जन स्वाहा मनोनी कुंडिता किती। परी किल्लोतरेचे सीमेयात अटव्य वन होते अद्भुत। यज्ञ होता मिननाथ मच्छिंद्रा ते आठवला। मग पाचारोनी उपचरतात मच्छिंद्र म्हणे जी वसु समर्थ। सिंहल दीपी मीननाथ कवन ग्रामी ठेविला। एरू म्हणे त्याच्या ग्राम सीमेत अटव्य वन हे विख्याती विराजित। तरी किल्लोतरे सहित मीननाथ पाचारितो आताची। मग उपरीचर वसु प्रत्यक्ष जाऊन मीननाथासह किल्लोतरा रत्न। पाचारुनी एकशन भेटी केली उभयंता। परम स्नेहाने सन एक काही वाहवले मोहप्रवाही। उपरी दारा सूत तया ठाई मच्छिंद्राने ठेविले। चौरंगी आणि अटभंगीनाथ मिरवित बैसविले समुदायात। यज्ञ आहुती तयांचे हस्ते स्वीकारित महाराजा। 10 नाथ यज्ञ आहुती प्रवाही चाले मच्छिंद्र जती। पुत्र मोह धरुनी चित्ती अभ्यासाते बैसविला। अभ्यास करिता मीननाथ वाचस्पती सक्राशी बोलत। म्हणे महाराजा यज्ञात तुम्ही बैसता सरेना। तरी दंपत्यार्थ उपरीचर वसु बैसोनी पाहावा अर्थ सुरसु। ऐसे बोलता प्राज्ञ विशेषु अमलपार समजला। मग हातीचे सोडून यज्ञ कंकण वसु हाती केले स्थापन। मग न्यूनपणे बहुता पार्थून निज दृष्टी विलोकी। सर्व पदार्थ आणोनी आपण अंगे झिजवी शशिरमण। उदक पात्र सांगता जान सिद्ध होय पुढारी। खाद्य भोज्य सडस अन्न करे आणि तसे पात्री वाढून। शेवटी शिनले तयाचे चरण निज हस्ती चुरी तसे। ऐशी सेवा करिता संपन्न
तुष्ट होतसे जतीचे मन, वृद्धी भाविती यावरून परान सांडी करावी. एरीकडे मीननाथ सुताशी विद्या अभ्यासित, ते समय जाणुनी सापेक्ष इंद्र मयूरवेशे नटलासे, निकटरू शाखेवरती विद्या अभ्यासित गुप्तपंथी, तो अकस्मात वातास जपती, वाताकर्षण लाभ लाधले. देवे सर्व तपराहटी, सकल लाधली हाटवती, उपरी वाताकर्षण विद्यापाठी, वात प्रेरक अस्त्र लाधले. ऐशी विद्या होता सघन, परम हरुसला सहस्त नयन, परी एक संवस्त्र होता यज्ञ, अभ्यासित तववरी. असो हवन अर्पण आहुती, मग पाऊनी पूर्ण समाप्ती. मग मच्छिंद्रनाथ प्राज्ञिक जती, अग्रपूजे बैसला. मग पूजा करोनी सांगोपांग, उपरी दशमानाते पूजिले अंग. वस्त्रे भूषणे चांग, देऊनिया गौरविले. सकळा बैसोनी कनकासनी, उभा राहिला जोडोनी पाणी. सर्वांशी वदे म्यानवदनी, नाथ वचन माझे परिसा. माते घडला एक अन्याय, परी आपण सहन करा समुदाय. म्या मयूर वेश धरुणी माये, अभ्यासिले विद्येते. मीनजतीचा प्रताप गहन, मज सापडले विद्यारत्न. तरी आपुला वर त्याते देऊन, सनातपणी मिरवावे. ऐसे बोलता अमरनाथ, सर्वांशी समजले तस्करी कृत. मग ते कोपुनी परमचिंतात, साप वचन बोलताती. म्हणती इंद्रा तू कृतिम, आणिले ठकवावया कारण. तरी चोरुनी घेतले विद्यारत्न, निष्फल होईल तुझ लागी. ऐसे बोलता सकल जती, मग उपरीचर वसु वाचस्पती. गौरवोनी अपार युक्ती, तुष्ट केले चिंतात. म्हणती महाराजा सापवचन, पुढे बोला काही वचन. मग ते बोलती तया कारण, तप आचरावे इंद्राने. 12 वर्षे तप आचरिता, विद्या फलेल तत्वता. परी नाथपंथी छल न होता, पदरावरी पडेल. ऐसे बोलोनी सकल जती, विमानारूढ झाले समस्ती. खाली उतरुनी महीवरती, नानातील ते भ्रमताती. ऐसे भ्रमण करिता जती, तिलते झाली परिमिती. या उपरी किल्लोतरे ते मच्छिंद्र जती, कुशोनियानी चालिला. मग किल्लोतरेचे नमन, अवन्य आहे अनुष्ठान. नेत्री प्रेम बिंदू आणून, बोलविले नाथाशी. सर्वे घेऊनी मीननाथ, विमानयानी झाले समस्त. खाली उतरुनी मृत्युमहित, नानातील ते पाहिली. हेला पट्टणी मैनावती, पोहोचोनी तीर्थ हिंडती. तेव्हा मीननाथे तीर्थाशिती, सिद्धतीन निर्मिले. त्यांचे सांगितले पूर्वी नाम, आता सांगावया नाही काम. असो सिद्ध कटकासह, उत्तम तीर्थ करीत भ्रमताती. एरीकडे अमरनाथ, लक्षुनिया सह्याद्री पर्वत. 12 वर्षे तपनिश्चित, तिरुपणी आचरला. परिते आचरिता तिरुपणी, मंत्रप्रयोगे सोडी पाणी. तेने सरिता लोट लोटोनी, भीमरथी ते भेटली. ते मणिकर्णिकेचे जीवन, आणिले होते कमंडलू भरून. परी इंद्रहस्ती प्रवाही होऊन, इंद्रायणी पडिले. ऐसे तप करून, स्वस्थानाशी इंद्र जाऊन. उपरी नवनाथ कैता तीर्थाटन, बहुत दिवस लोटले.
सखे 1710 पर्यंत प्रकट रूपे मिळवले नाथ, मग येऊने आपुले स्थानात गुप्त रूपे राहिले. मठीत राहिला कानी पाजती, उपरी मच्छिंद्राशी माय बाप म्हणती. जान पीर जो जालंधर जती, गर्भगिरी नांदतसे. त्याहुनी खारता गैबी पीर, तो गहिनी नाथ परमसुंदर. वडवार ग्रामी समाधी पर, नागनाथ असे की. विटा ग्रामी मानदेशात, तेथे राहिले रेवणनाथ. चरपटी चौरंगी अटभंगी तीर्थ, गुप्त अध्यापी करिताती. भरतरी राहिला पातार भुवनी, मीननाथ गेला स्वर्गा लागोनी. गिरनार पर्वती गोरक्षमुनी, दत्ताश्रमी राहिला. गोपीचंद आणि धर्मनाथ, ते स्वसामर्थ्ये गेले वैकुंठात. विमान पाठवणी मैनावती ते, घेऊनी विष्णू गेलासे. पुढे 84 सिद्धांपासून, नाथ पंथ मिळविला अति सामर्थ्याने. येथून चरित्र झाले संपूर्ण, सर्व नाथांचे महाराजा. तरी आता सांगतो मुलापासून, कथा वर्तरी कवन. प्रथम अध्यायी गणपती स्तवन, सुंदरपणी मिळविले. उपरी सांगुनी रेतस्थिती, आणि मच्छिंद्राची जन्मस्थिती. तो बद्रिकाश्रमा प्रती तपा लागी बैसला. या प्रसंगाचे श्रवणपठन नित्य करिता भावे करून, तरी समंत बाधा घरातून जाईल त्रासूनी महाराजा. द्वितीय अध्यायी अत्रिनंदन, विद्या नव गेला अनुग्रह देऊन. उपरी नागपत्री अस्वर्धी जाऊन, सिद्धार्थ कला साधिली. तो अध्याय करिता नित्य पठन, अपाल धन लाभेल संसारी जान. विजय लक्ष्मी पाठी बैसून, करीर हरण दरिद्र. तृतीय अध्यायी मच्छिंद्र मारुती, युद्धा प्रवर्तले श्वेतक्षिती. युद्ध करोनी उपरांती, ऐकचित्त झाले असे. याचे झालिया पठन, शत्रू होतील शीन. मुष्टी विद्या साधन, तया होत सर्वता. मुष्टी बाधा झाली असोन, अपकार होईल तिने. मूर्तिमंत मारुती करोनी रक्षण, राहे तया घरी सर्वदा. चतुर्थ अध्यायी वदली कथा, अष्टभैरव चामुंडा समस्ता. रणी जिंकुनी वसुसुता, ज्वालामुखी भेटली. तो अध्याय नित्य पठन करिता, चुकेल कपटांची बंधन व्यथा. शत्रू पराभवोनी सर्वता, निरंतर शांती मिळवेला. पाचवे अध्यायीचे कथन, भूते घेतली प्रसन्न करून. अष्टपती जिंकून विजयी झाला मच्छिंद्र. ती कथा नित्य करिता पठन, भूत संचार नोहे त्या घरा कारण. आले असता जाती सोडून, परम त्रासे करोनिया. सहाव्या अध्यायात शिवअस्त्र, कलिका मच्छिंद्रनाथ. युद्ध करोनी प्रसन्न चित्त, वश झाली अस्त्रे ती. तो अध्याय नित्य करिता पठन, शत्रु लागी पडेल मोहन. निष्कपट तो करोनी मन, किंकर होईल द्वारीचा. सातव्या अध्यायी अपूर्व कथा, जिंकुनी वीरभद्र केली ऐक्यता. उपरी स्वर्गा पासा व मच्छिंद्रनाथा, इच्छे समान झालीसे. ती कथा नित्य गाता ऐकता, लिप्त नव्हे 84 व्यथा. झाली असेल मिटेल सर्वथा, चिंता व्यथा हरतील. जखीन भयापासूनी, त्वरित मुक्त होईल जनी. एक मंडळ त्रिकाली, अभ्यासूनी फळप्राप्ती घेईजे. आठवे अध्यायी सकल कथन,
पाशुपतरायासी रामदर्शन, रणी मित्र राज जिंकोन, केला प्रसन्न विद्येसी. तो अध्याय नित्य गाता ऐकता, आपुला सखा देशावरता. तो गृहासी येऊन भेटेल तत्वंता, चिंता व्यथा हरेल की. 9वे अध्यायी कथन गोरक्षाचा होऊनी जन्म, उपरी शेवनी बद्रिकाश्रम. विद्या नव झालासे, तो अध्याय नित्य गाता ऐकता. साधेल विद्या इचिल्या अर्था, ब्रह्म ज्ञान रसायन कविता. 14 विद्या करोनी राहे, दशम अध्यायीचे कथन. स्त्री देशी मच्छिंद्र नंदन, अंजनी सूत अर्थी पाठवून. अर्थ किल्लोतरेचे पुरविले, एकांती बैसुनी अनुष्ठान. संजीवनी पाठ करी गौरनंदन, गहिनी नाथाचा झाला जन्म. कर्दम पुत्रा करिता तो अध्याय करिता पठन. स्त्रियांचे दोष जातील कपटपण, फले वाचतील होता जान. जगी संतती निलवेल. उपरी गृह द्रव्याच्या यज्ञात, उद्य पावला जालिंदरनाथ. तो 11 अध्याय पठन करिता नित्य. अग्निपीडा होईना आणि जयाचे ढवळारांत. पूर्वीचा काही दोष असत, तो जाऊनी संपत्ती विशेषांते. संतती सह भोगील की. 12व्यात हे कथन, जालिंदरे गुरु केला अतिनंदन. उपरी कानिफाचा होऊनी जन्म, विटंबिले देवांशी. तो अध्याय करिता पठन, शोभन पावे कोणी देवता जान. शोभित असल्या होतील समन, सुख सर्व त्याची देती. 13वा अध्यायात, मैनावती ते प्रसन्ननाथ. होनी केले अचल सनाथ, ब्रह्मरूपी आगरी. तरी तो अध्याय करिता पठन. स्त्री हत्येचे दोष सगन, त्यांचे होऊनिया सकळ निरसन. उद्धरील पूर्वजा. 14 अध्यायी कथन, गर्तेत जालिंदर गोपीचंदाने. स्त्री बोले घातले नेऊन, गुप्त निशी माझारी. तो अध्याय पठन करिता, असेल बंद कारागृही व्यथा. तरी त्याची होईल मुक्तता, निर्दोष जनी वदेल. पंचदशांत सुधाल कथन, कानिफा मारुतीचे युद्धकंदन. उपरी स्त्रिया राज्यात जाऊन, अतिथ्य पूर्ण भोगिले. तो अध्याय गाता ऐकता नित्य. घरचे दारचे करह नित्यकृत, शांती पावनी सर्व सुखांत. निर्भयपणे नांदेल. 16व्या अध्यायात, कानिफा भेटला गोपीचंदाते. तरी तो अध्याय वाचिता नित्यानित्य, दुःख स्वप्नांते नासील. 17 अध्यायी कथन, जालिंदर काढिला गरकेतून. उपरी नाथांची दीक्षा घेऊन, गोपीचंदे अर्चिला. तोची अध्याय पठन करिता, योग साधेल योग आचरता. दुष्ट बुद्धी जाईल सर्वता, सुपंत पंथा लागेल तो. 18 अध्यायी कथन, बद्रिकाश्रमी गोपीचंद जाऊन. तपपूर्ण भगिनी उठवून, तिरुवपणी आचरला. तो अध्याय नित्य पठन करिता. ब्रह्म हत्या नासेर सर्वता, पूर्वज कुंभी पाकी असता. सुटका होईल तयांची. 19व्यात गोरक्षा कारण, भेटला मारुती श्रीराम प्रीतेने. तरी तो अध्याय करिता पठन, तया मोक्षार्थ साधेल का. 20व्यात अद्भुत कथन, श्री मच्छिंद्रा भेटीचे कारण. गोरक्ष स्त्री राजात जाऊन, स्नेह संपन्न झाला. तो अध्याय पठन करिता गोड.
लागले असेल अत्यंत वेड, तरी ती चेष्टा जाऊनी धड, होऊनी प्रपंच आचरेल. 21व्यात श्रीराज्यातून मच्छिंद्राशी काढिले गोरक्षनंदने, नाना परी बोढुनी मन, दुष्कर्मा ते निवटिले. तो नित्य अध्याय पठन करिता, नासेर बहु जन्मांची गोहत्या, निष्कलंक होनी चित्ता, तपोलोकी मिळवेल. 22व्यात सोरठी ग्रामी, गोरक्षे मीननाथ मारुनी, पुन्हा उठविला मंत्रे करोनी, मच्छिंद्र मोहे करोनिया. तरी तो अध्याय नित्य पठन करिता, पुत्र तत्वंता, तो होईल विद्यावंत, विद्वजना मान्य की. 23व्यात रसाळ कथन, मच्छिंद्र गोरक्ष गर्भाद्री जाऊन, सुवर्ण विते करिता सुवर्ण गर्भगिरी केला असे, आनिक केला ते उत्सव. तरी तो अध्याय पठन नित्य भावे, करिता घरी सुवर्ण नव, अखंड राहे भरोनी. 24व्यात भर्तरीनाथ, जन्मोनी आला अवंतिकेत, तरी तो अध्याय पठन करिता नित्य, बालहत्या नासेल. बालहत्या जन्मांतरी, तेने समस्त वांज होती नारी, तरी ते नासेल संसारी, सुखी होनी बालवाचे. 25व्यात गंधर्व सुलोचन, रासभ झाला शापे करून, तरी तो अध्याय केलिया पठन, सापवचन बाधेना. आणि मानवाविन दुसरा जन्म, होणार नाही तया कारण, आरोग्य काया पतिव्रता कामिन, पुत्र गुणी होईल. 26व्या अध्यायात, गणगंधर्व झाला विक्रमसूत, आणि विक्रम भर्तरीसूत, एकचित्त भेटी होऊनी राहिले. तो अध्याय करिता पठन, गोत्रहत्या जाती नासून, कोटी पाटी शत्रु संतान, न राहे होऊनिया. 27व्यात अद्भुत कथन, राज्यपदी बैसरा राव विक्रम, भर्तरी पिंगलेचे होऊनी लग्न, दत्ता अनुग्रह लादरे. तरी तो अध्याय करिता पठन, पदच्युत पावेल पूर्वस्थान, गेली वस्तू पुन्हा परतोन, सापडेल तयाची. 28व्या अध्यायात, पिंगले करिता शमशानात, विरक्त होऊनी भर्तरीनाथ, पूर्ण तप आचरला. तो अध्याय करिता श्रवणपरान, त्या भाविकांचे होऊनी लग्न, कांता लाभेल गुणवान सदारथ सेवेची. 29व्या अध्यायीचे चरित्र, भर्तरी होऊनिया विरक्त पवित्र, गोरक्षा सांगाती अत्रिपुत्र, गुरुनाथ पै केला. तो अध्याय नित्य करिता पठन, सुतेर सय रोगापासून, आणि त्रितापांची वार्ता जाण, कालत्रयी घडेना. 30व्या अध्यायात जन्मला चौरंगीनाथ, ते चरित्र पठन करिता, तस्करी दृष्टी बंधन होय. 31व्यात चौरंगीनाथ, तपा बैसला हिमालयात, तरी तो अध्याय पडता कपट मंत्र न चालती. 32व्या सुगम कथन, मच्छिंद्र त्रिविक्रम देही संचरोन, 12 वर्षे राज्य करोन, रेवतीशी पुत्र दिदला. त्या अध्यायाचे करिता पठन, आयुष्य असता देहाकारण, गंधातरे करोनी येतील विघ्ने, आपोआप टळतील की. 33व्यात गौरनंदन, वीरभद्राचा घेऊनी प्राण, मच्छिंद्र सव स्वर्गाहून, महीवरती उतरिले. तरी ती कथा करिता पठन, धनुर्वाताचे निरसे विघ्न, झालेल्या ते होता श्रवण, पीडा हरेल तयाची. 34व्यात रेवन जन्म, होऊनी भेटला अत्रिनंदन, सहज सिद्धी कळा दाऊनी, गेला असे महाराजा. तरी ती कथा करिता पठन,
जाणे कोणत्याही कार्याकारण तो सिद्धार्थ साधेल कार्यसदन 33व्यात गौरानंदन वीरभद्राचा घेऊनी प्राण मच्छिंद्र स्वर्गाहून महीवरती उतरिले तरी ती कथा कळिता पठन धनुर्वाताचे निवसे विघ्न झालेल्या ते होता श्रवण इडा हरेल तयाची 34व्यात रेवण जन्म होऊनी भेटला अत्रिनंदन सहज सिद्ध करा जाऊन गेला असे महाराजा तरी ती कथा करिता पठन जाणे कोणत्याही कार्याकारण तो सिद्धार्थ साधेल कार्यसधन यश घेऊन येईल तो 35व्यात पूर्ण कथन रेवण झाला विद्यावान दत्त गुरु कृपे स्वर्गी जाऊन बाळे आणिली विप्रांची तरी ती कथा करिता पठन महासिद्ध येईल उदराकारण महासिद्ध येईल उदराकारण 42चे करुणी उद्धरण गातील व्याख्यान लोकपरी 36व्यात अपूर्व कथा जन्म झाला वदसिद्धनाथ आस्तिक ऋषी झाला ताता त्याची ये मातेशी तरी ती कथा करिता श्रवणपठन सर्परुंचीक दंश जया कारण झाली या विषाचे उत्तीर्ण श्रवण केली या अध्याय तो 37व्या अध्यायात नागनाथासी गुरु झाला अतिसूत उपडी विद्या बरे मच्छिंद्रनाथ जिंकी येले विडोनी ती कथा करिता श्रवणपठन सदना न लागे कुशीपण लागल्या त्याचे होईल बंधन विद्यावंत होनिया 38व्यात चरपटीचा जन्म होनी दत्तात्रेय दीक्षा देऊन विद्ये माझी करुणी संपन्न तीर्थावली धाडिला तरी ती कथा सुरस श्रवण पठन होत्या त्यास हिवताप मथुरा नवजरांस शांती होईल सर्वस्वी 39व्यात कथा चलपटीने जिंकिले अमरनाथ हरिहरादी देवा समंस्था स्वर्गी ख्याती लाविली 3 अध्याय करिता पठण तो युद्धा जाता तपोघन शस्त्र बाण पाओन जय घेऊन येईल की यावरी 40व्यात कथन सर्वनाथांते पाकशासन स्वर्गी नेऊनी करी हवन विद्यातीर्थ रूपे अर्थ पुरविला तरी 40वा नित्य पठन करिता लाभेल सर्व इच्छिल्या अर्था यश श्री ऐवर्ष्य योग्यता पुत्रप्रोती नांदेल 39चा फलार्थ तोची प्राप्त तदर्थ की 40वा एक परीस की कामधेनु कल्पतरू गोरक्ष बोलला वाचे करून त्यांते असत्य मानिल जन जो निंदक या ते दाविल निंदून तो अधिकारी विघ्नांचा इहलोकी परलोकी राहणार नाही परमसुखी निर्वस पावनी शेवटी वंशी पिचेर ग्रंथ निंदिता हा ग्रंथ नोहे भक्तिसार आहे गोरक्षाचा किमियागार परिपालटोनी भाषांतर महाराष्ट्र अक्षरी लेखिला म्हणून श्रोते हो भाविक जन सोडूनी द्या की निंदावचन विश्वासपर स्वर होऊन मोक्ष मुक्काम करी की तरी हा ग्रंथ संग्रह करून चमत्कार पहावा पठन करून हे 40 प्रसंग मंत्र निर्वाण महासिद्धीचे असती की हे 40 मंत्र परोपकारी आहेत दुःखाची करतील बोहरी तरी संग्रह करूनी उगलेची घरी ठेवा विश्वास धरून या ह्या 40 अध्यायात मंत्रयंत्र
सुखकारक अस्ति अति पवित्र दुःख दरिद्र हरण सर्वत्र गोरक्षकाने निर्मिले पठन करिता सन्मासमिति जो अध्याय ज्या कार्यापरती पठन करिता सन्मासमिति जो अध्याय ज्या कार्याप्रती ते कार्य होईल निसंशय चित्ती पठन करुनी पहावे या उपरी वाचिता न ये जरी तरी संग्रह करुनी ठेवावा घरी नित्य वंदिता नमस्कारी कार्य त्यातची घडेल एक कुसुम झोकुनी वरती चला म्हणावे मम कार्याप्रती नवनाथ वंदुनी उक्ती नमस्कार करावा ऐसा याचा आहे मार्ग करुणी पहावा चमत्कार चांग नवनाथ ओढोनी अंग कार्य तुमचे करतील की तरी असो विजय संमती नांद श्रोत्यांच्या गृहाप्रती धुंदी सुत हेची प्राती माळू नरहरी देवाते सखे 1741 प्रमाथी नाम ज्येष्ठ मास शुक्र पक्ष प्रतिपदेश ग्रंथ समाप्त झाला जरी ओव्या सर्व नेमस्त सप्त सहस्त्र सहासत उपरी ऐसे दैत्यवंत ओव्या मंत्र असती ह्या अध्याय वाचावया न बनेल ज्यासी तरी अध्यायातील एक ओविसी पठन करुनी नाथ नामासी कार्यकाज करावे असो आता बहुभाव सोते असोत चिरंजीव इहलोकी परलोकी ठेव आनंदाची होतसे तरी समस्त नाथांते धुंदी सुत माळू नरहरी हेची विनवित की श्रोते असोत सुखरूपवंत सर्व अर्थी सर्वदा स्वस्ती श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर चत्वारिंशतितमाध्याय गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभ भवतु श्री नवनाथ भक्तिसार 44 समाप्त श्री गुरुदेव दत्त ओम श्री सद्गुरु पुरुषोत्तम स्वामी महाराज की जय ओम श्री सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय हरि ओम सुमती सुमतामाईंचा जय जयकार असो जय जयकार असो जय जयकार असो ओम कुलदेवते नीनादेवी नमः नागेश्वरी नमः ओम कुलदेवते नमः ग्रामदेवते नमः गुरुदेवते नमः पितृदेवते नमः वास्तुपुरुषाय नमः ओम सर्वदेवदेवताय नमः हरि ओम।